श्री केतन कुमार गावडे यांनी पुरस्कृत केलाय. तसेच द्वितीय क्रमांकासाठी तब्बल ₹16,666 पारितोषिक सौ योगिता यशवंत परब यांनी पुरस्कृत केलंय व उपविजयी पदासाठी आकर्षक असा चषक इर्शाद फाई शेख यांनी या ठिकाणी पुरस्कृत केलाय. YouTube लाईव्ह या ठिकाणी आपण पाहतोय आणि हे YouTube लाईव्ह या ठिकाणी साई स्पोर्ट्स दाबोलीचे संघमालक सन्माननीय श्री दादा सारंग यांच्या प्रायोजकत्वानं आम्हाला या ठिकाणी लाभलंय. म्हणजे निश्चितपणे एक भव्य-दिव्य अशी क्रिकेट स्पर्धा आणि ही क्रिकेट स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अनेक दात्यांच्या हातांची मदत आम्हाला लागली आहे आणि त्या सर्व दात्यांच्या सहकार्याच्या जोरावर ही स्पर्धा यशस्वीतेकडे आम्ही वळवतोय. मळवाड संघ फलंदाजीसाठी जायचंय. खेळाडू मैदानावर माझगाव संघाचे गेलेले आपण पाहतोय. 4 षटकांचा सामना. पहिलं षटक कंपल्सरी पॉवर प्लेचं. सदा पेडणेकर व अर्थातच या ठिकाणी नाना नाईक द लिजेंड ऑफ टेनिस बॉल क्रिकेट ही जोरगोळी पंचगिरीची भूमिका पार पाडण्यासाठी मैदानावर गेलेली दिसते. सन्माननीय रुपेश परब यांचं आगमन या स्पर्धेदरम्यान मैदानावर मान्यवरांच्या मान्यवर कक्षात होतंय. सन्माननीय रुपेश परब आपलं शब्द सुमनानी जैतील प्रीमियर लीग जैतील चषक 2024 च्या निमित्तानं मनपूर्वक स्वागत. विनंती आहे माझगाव व मळेवाड संघ आपला अतिरिक्त खेळाडू आपण समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. कृपया वेळ काढू धोरण या ठिकाणी अवलंबू नये. मळेवाड संघ आपल्या फलंदाजांना लवकरात लवकर मैदानावर पाठवायचं आहे. अन्यथा पंच जी दंडात्मक कारवाई करतील त्या दंडात्मक कारवाईला आपल्याला सामोरं हे जावं लागेल. सामना सुरू होण्यास बराचसा विलंब झालाय. सामने निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे. एका योग्य वेळेमध्ये या ठिकाणी सर्व सामने हे खेळवले जात आहेत आणि त्यामुळेच आजच्या दिवसाचे सर्व सोपस्कार पार पाडण्यासाठी आम्ही विनंती करतोय या ठिकाणी मळेवाड संघाला की आपण योग्य वेळी मैदानावर आपला चतुरसूत्र खेळ सादर करण्यासाठी जायचं आहे. सन्माननीय नाना नाईक यांचंही आगमन या स्पर्धेदरम्यान होताना दिसतंय. आम्ही विनंती करतोय, नाना नाईक आपण यायचंय. आपलं स्वागत जैतीन प्रीमियर लीगच्या निमित्तानं या मैदानावर केलं जातंय. 4 षटकांचा सामना पहिलं षटक कंपल्सरी पॉवर प्लेचं. दुपारच्या सत्रातील सामन्यांना या ठिकाणी सुरुवात होते. मळेवाड क्रिकेट संघाची सलामीची जोडी सागर आणि त्याच्या साथीला अमेय ही मैदानावर गेलेली दिसते आणि गोलंदाजी मार्कवर पाहायचंय माझगाव संघाकडनं कोण गोलंदाज सज्ज होतोय तो. आज सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं राजाराम वॉरियर्स क्रिकेट संघ तळवडे सलामीचे दोन्ही सामने जिंकतोय. उपउपांत्य फेरीमध्ये दिमाखात प्रवेश करतोय. त्यानंतर पहिल्या सामन्यात पराभवाचा धक्का सहन केल्यानंतर क्षेत्रपालेश्वर बोरावडा क्रिकेट संघ बाजी नाईकच्या एकतर्फी एक चष्मी कारभाराच्या जोरावर उपउपांत्य फेरीत प्रवेश करणारा दुसरा संघ म्हणून आपली निश्चिती करतोय आणि आजच्या दुपारच्या सत्रामध्ये कोणता संघ उपउपांत्य फेरीमध्ये प्रवेश करेल, उद्याच्या दिवशी याच मैदानावर आपला चतुरसूत्र खेळ साकारेल याची निश्चिती करण्यासाठी पहिला सामना मैदानावर या ठिकाणी संपन्न होताना दिसतोय. स्ट्राईकला या ठिकाणी सागर, नॉन स्ट्राईकला फलंदाज अमेय ही जोडगोळी मैदानावर, तर गोलंदाज स्ट्राईकला अमेय तर नॉन स्ट्राईकला सागर ही जोडगोळी मैदानावर, तर गोलंदाजीची धुरा या ठिकाणी सांभाळली जाते. ती गोलंदाज यश सावंत याच्या माध्यमातून मैदानावर. यश राईट ऑफ ओव्हर द विकेट पद्धतीने सज्ज. पहिला चेंडू मधल्या यष्टीवरचा ढिल्या हाताने टोलवला जातोय. जोपर्यंत चेंडूचा प्रवास शॉर्ट मिड विकेटला होतोय. चेंडूची फेक होते. एकेर धाव सहजगत्या पूर्णत्वास नेतोय तो अमेय. एकेर धावेने अमेय स्वतःचं व मळेवाड संघाचं खातं हे खोलतोय. या वर्षीच्या क्रिकेट मोसमात उभरता संघ म्हणून ज्या संघाकडे पाहिलं जातं तो रुची स्पोर्ट्स मळेवाड क्रिकेट संघ. काल गोवा राज्यातही या संघानं अतिशय बहारदार असा खेळ केला होता. तगडी या ठिकाणी त्यांनी लढत केली होती ती. अर्थातच गोपाळपटाच्या संघाविरुद्ध 5 गडी त्यांनी 15 धावात प्रतिस्पर्धी संघाचे बाद केले होते. मात्र काही चुका हात न घडल्या आणि त्या चुकांचे परिणाम म्हणजे पराभव काल त्यांना पत्करावा लागला. मात्र आज नव्या उमेदीने या ठिकाणी रुची स्पोर्ट्स मळेवाड संघ दिसतोय. त्या वेष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू विचार मंथन नाना नाईक करतायत. स्वतःच्या मनाशी गुणगान बांधतायत व अखेर हा चेंडू वाईट असल्याचा निर्वाळा देत वाईट धावेने या ठिकाणी खातं अवांतर धावेंचं खोललं जाते व एका अवांतर धावेने एकंदर धावसंख्या रुची स्पोर्ट्स संघाची 2 धावा पहिल्या चेंडूच्या सांगते एकेरीस मैदानावर. परदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज यश हा सज्ज.
फटका काहीसा मिसटाईम झालेला, द्विधा अवस्थेत खेळलेला स्वतः गोलंदाज चेंडू खाली येतोय आणि शेवटी मात्र गोलंदाजाच्या पदरी अपयश प्राप्त होतंय एवढं मात्र नक्की. सागरने द्विधा अवस्थेत चेंडू टोलवला होता. चेंडू टोलवता क्षणी मनी त्याने निर्धार केला होता, की मी बाद झालोय. मात्र सुदैव साथ देतंय. परतीचा साधा-सोपा झेल यश नामक गोलंदाज सोडतोय आणि याचाच फायदा घेत सागरला जीवनदान मिळत सागर जीवनदानाचं स्वतःचं खातं खोलत संघाला परावर्तित करतोय 3 धावांवर. खेळ समाप्त होतोय तो 2 चेंडूंचा. 2 चेंडूंचा खेळ समाप्त. बिनबाद 3 धावा. परत एकदा यश गोलंदाज राईट ऑफ ओव्हर द विकेट पद्धतीनं मारा करतोय. यावेळी काहीशा धीम्या गतीनं फेकलेला चेंडू, चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न या ठिकाणी अमेयचा मात्र प्रयत्न असफल होतोय. धीम्या गतीचा चेंडू या ठिकाणी गोलंदाज यश याचा पुरेपूररित्या लगाम घालतोय तो एका मोठ्या फटक्याला. निर्धाव चेंडू गंटला गेल्यानंतर आता 2 धावफलकावर 3 धावा दिसतायत. 3 चेंडूंचा खेळ हा प्राथमिक षटकातील समाप्त होतोय. समालोचन कक्षामध्ये आमचे मित्र सन्माननीय काका सावंत तसेच या ठिकाणी स्कोररची भूमिका पार पाडणारे आमचे मित्र गोट्या तुळसकर यांच्या समवेत या ठिकाणी YouTubeच्या माध्यमातून थेट प्रसारण या स्पर्धेचा आखूड टप्प्याचा चेंडू शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा सुरेखरित्या कव्हर पॉइंट टोलवला जातोय. 2 धावा सहजगत्या पूर्णत्वास नेल्या जात आहेत. त्या दुहेरी धावांनी खेळ धावा बदलतायत. त्या म्हणजे 5 धावा प्राथमिक षटक प्रगतीपथावर 4 चेंडूंचा खेळ होतोय आणि आता मात्र जे मेन स्कोरर मंदार तुळसकर यांचं आगमन हे या ठिकाणी स्कोरिंग काउंटिंगसाठी होतंय. धीम्या गतीचा चेंडू फटका टोलवायचा होता तो अमेयला प्रयत्न असफल ठरतोय. निर्धाव चेंडू गणला जातोय. निर्धाव चेंडूसह आपल्या पहिल्या षटकाच्या सांगतेसाठी गोलंदाज यश सावंत राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं पंच नाना नाईक यांच्या डाव्या हाताकडनं सज्ज व साईकला फलंदाज अमेय त्याच्या गोलंदाजीचा सामना करण्यासाठी सज्ज होतोय. एकंदर सांघिक धावसंख्या 5 धावा 5 चेंडूंचा खेळ हा समाप्त. रुची स्पोर्ट्स मळेवाड संघ परत एकदा एक धीम्या गतीचा चेंडू या मैदानावर चेंडू काहीशा धीम्या गतीने येतायत. हा सामना सुरू होण्यापूर्वी यावेळी दाजी नाईक यांच्याशी वार्तालाप केला गेला. त्यावेळी दाजी नाईक यांनी सांगितलं होतं, की हे मैदान खरोखरच चांगलं आहे. मात्र काहीसं धीमं असं या ठिकाणी मैदान असल्याने फटके टोलवण्यासाठी कसरत फलंदाजांना करावी लागेल. जे भाष्य त्यांनी वर्तवलं होतं, ते अधोरेखित होतंय. सलग 2 वेळा या ठिकाणी अमेय फटका मारण्यास चुकतोय. निर्धाव चेंडू गणले जातायत. पण धीम्या गतीचे हेच चेंडू फायदेशीर ठरताना माझगाव संघ प्राथमिक षटकात अवघ्या 5 धावा तो खर्च करतोय. गोलंदाजीमध्ये बदल हा अर्थातच माझगाव संघाकडनं डावातील दुसरं षटक प्रगतीपथावर होईल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज दत्तराज हा सज्ज होतोय. पंच सदानंद पेडणेकर यांच्या डाव्या हाताकडनं मारा करण्यासाठी आणि निश्चितपणे डावखुरा हाताचा फलंदाज सागर शिरोडकर हा स्ट्राईकला सामना करण्यासाठी सज्ज. दत्तराज गोलंदाज तर स्ट्राईकला फलंदाज सागर शिरोडकर. ज्या फलंदाजामध्ये निश्चितपणे प्रतिभा आहे, कलात्मक फटके मारण्याची तो सागर खेळण्यासाठी सज्ज होतोय. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा मनाजोगा फटका निघत नाही. चेंडूचा प्रवास घडतोय तो शॉर्ट फाईन लेगला सर्कलमध्ये जो क्षेत्ररक्षक तैनात त्याच्या दिशेनं चेंडू गेल्याने एक असमाधानकारक फटका नाममात्र एकेरी धाव प्राप्त करू देणारा सागरसाठी एकेरी धावेने सागर पोहोचतोय तो 2 धावांवर. तर सांघिक धावफलक 6 धावा बिनबाद 1 षटक 1 चेंडू यांच्या सांगितलं केलीस. नाणेफेकीचा कौल हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना रुची स्पोर्ट्स मळेवाड क्रिकेट संघ परत एकदा गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी किरकोळ देहयष्टीच्या सडपातळ बांध्याचा गोलंदाज दत्तराज पंचांच्या डाव्या हाताकडनं सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं मारा करण्यासाठी. समोर आहे फलंदाज अमेय. याही वेळी सुरेख असा चेंडू अमेयकडनं या ठिकाणी खराब अशी कामगिरी होते आणि वारंवार आम्ही पुनरावृत्ती या मैदानाबद्दल, या खेळपट्टीबद्दल करतोय. मात्र त्यातून बोध न घेता या ठिकाणी अमेयचे प्रयत्न मोठे फटके मारण्याचे हे असफल ठरतायत. 6 धावा ह्या धावफलकावर 1 षटक 2 चेंडू खेळ समाप्त. यावेळी मात्र संपर्क होतोय. मात्र संपर्क मनाजोगा होताना दिसत नाही. चेंडूचा प्रवास शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला 3 प्रयत्नात झेल टिपण्याचा अयशस्वी प्रयत्न आपण पाहतोय आणि सागर पाठोपाठ या ठिकाणी अमेय यालाही एक जीवनदान प्राप्त होत. दोन्ही फलंदाज नशिबाच्या साथीनं या ठिकाणी मैदानावर 3 चेंडू यांचा खेळ समाप्त.
तर एकदा आपण पाहतोय तो गोलंदाज दत्तराज एका अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय. खास करून धीम्या गतीचे चेंडू तो फेकतोय आणि या धीम्या गतीच्या चेंडूचा अंदाज घेण्यासाठी फलंदाज हे धावांचा संघर्ष करताना या तुळसच्या मैदानावर दिसतायत. तर एकदा धीम्या गतीचा चेंडू यावेळी मात्र चेंडूला पाराखलं जातंय ते सागर याच्या कर्वी व चेंडूचा प्रवास ठरविला जातोय. तो अर्थातच या ठिकाणी फाईन लेग क्षेत्रात नैसर्गिक अडथळ्यामुळे चेंडू अडला जातोय. चेंडूची परती येते. दरम्यानच्या कालावधीमध्ये निघतायत त्या 2 धावा. ज्या दुहेरी धावेने धावफलक बदलतोय. तो अर्थातच या ठिकाणी 9 धावांवर. आखूड टप्प्याचा चेंडू होता आणि पंच या ठिकाणी सांगतायत, की फाईन लेगच्या दिशेने डावखुरा आधीच्या फलंदाजला या ठिकाणी एक निर्बंध घालून दिलाय. त्याच्या मागे जर चेंडू गेला तर या ठिकाणी धावा या डिक्लेअर स्वरूपात होऊ शकतात. मात्र या ठिकाणी नैसर्गिक अडथळ्यामुळे चेंडू अडलाय. त्यामुळे जेवढ्या धावा काढतील तेवढ्या धावा संघाच्या दृष्टीनं साधक ठरतील. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू विथ अलोंग द कार्पेट जमिनीलगतचा फटका शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षण होतोय. एकेरी धाव फलकात झळकली जाते. ज्या एकेरी धावेने दुहेरी आकड्यात परावर्तित होतोय. तो रुची स्पोर्ट्स मळेवाड क्रिकेट संघ 10 धावा. दुसरा षटक मैदानावर प्रगतीपथावर दुसऱ्या षटकाची सांगता करणारा चेंडू. आतापर्यंत एक योजनाबद्ध गोलंदाजी माझगाव संघाकडनं आपण पाहतोय. व गडी बाद करण्यात जरी सफलता प्राप्त झाली नसली तरी मोठ्या फटक्यांवर अंकुश ठेवण्यात मात्र वर्चस्व हे सुरुवातीच्या 11 चेंडूंवर आपण पाहतोय ते गोलंदाजी करणाऱ्या माझगाव संघाचं. आखूड टप्प्याचा चेंडू यावेळी मात्र बॅकफुटला जात या ठिकाणी एक कलात्मक फटका पाहायला मिळतोय. चेंडूचा प्रवास डीप एक्स्ट्रा कव्हरला जोपर्यंत होतोय, एक्स्ट्रा कव्हरवरनं चेंडूची फेक गोलंदाजाच्या दिशेनं होते. एकेरी धाव अमेयच्या खाती. ज्या एकेरी धावेने षटक क्रमांक 2 हे समाप्त. 2 षटकांच्या सांगतेखेरीज बिनबाद 11 असा डाव काहीसा निश्चितपणे मंद गतीनं पुढे सरकताना दिसतोय. प्रथम फलंदाजी करताना रुची स्पोर्ट्स संघाचा टीचे. या आमच्या स्तुत्य अशा उपक्रमासाठी सन्माननीय नाना नाईक हे फातोर्डा गावचे रहिवासी त्यांनी ₹501 भरघोस अशी देणगी या ठिकाणी आर-सी-सी देऊळवाड्या संघाला दिली. त्याबद्दल सन्माननीय नाना नाईक आपले मनःपूर्वक आभार. गोलंदाजीमध्ये या ठिकाणी बदल होतोय. पाहायचंय माझगाव संघाकडनं कोण गोलंदाज सज्ज होतोय तो. गोलंदाज विघ्नेश गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी सज्ज होतोय. पहिलाच विश्वासानं भरलेला फटका चेंडूचा प्रवास मिड विकेटला क्षेत्ररक्षण होऊन चेंडूची परती होते व नाममात्र एकेरीत हवेवर समाधान हे मानावं लागतंय. आता मात्र आपले हात खोलावे लागतील फलंदाजांना. कारण केवळ 4 षटकांचा हा सामना. आघाडीची 2 षटकं संपतायत. अवघ्या 11 चेंडूंचा खेळ बाकी राहतोय आणि या 11 चेंडूंवर 2 ते 3 मोठे फटके अति आवश्यक मळेवाड संघासाठी असतील. कारण जर संघाला ठीक-ठाक अशा अवस्थेत या ठिकाणी मजबूत ती प्रदान करायची असेल, तर 35 गाठणं अति अनिवार्य बाब. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू फटका मारण्यास फलंदाज चकतोय. उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न झाल्याने या ठिकाणी नकारात्मक चेंडूपासून गोलंदाज वाचतोय तो अर्थातच विघ्नेश. निर्धाव चेंडू गणला जातोय. एकंदरीत 12 धावा धावफलकावर 2 षटक 2 चेंडू यांचा खेळ हा समाप्त. पंचांच्या डाव्या हाताकडनं मारा करताना गोलंदाज दिसतोय तो विघ्नेश. पुढे सरसावतोय, पददालित्य दर्शवतोय. पददालित्य दर्शवल्यानंतर चेंडूचा प्रवास मिड विकेटला घडतोय. धीमं असं या ठिकाणी आउटफील्ड चकवा देते ते मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाला. परिणाम आपण पाहतोय एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावात. 2 महत्त्वपूर्ण धावा सागरच्या खाती प्राप्त होत आहेत. ज्या दुहेरी धावांनी धावफलक पुढे सरकतोय. तो अर्थातच या ठिकाणी 14 धावांवर. 14 धावा. बिनबाद एकंदरीत षटक क्रमांक 3रं हे प्रगतीपथावर अजूनही 9 चेंडूंचा खेळ बाकी. डावाचा शेवट होण्यासाठी विघ्नेश गोलंदाजी मार्कवर सज्ज. पुढे सरसावत पददाली त्याच्या जोरावर फटका. चेंडू हवेमध्ये विरतोय. हवेत विरलेल्या चेंडूचं झेलात रूपांतर डीप एक्स्ट्रा कव्हरला होतोय आणि बराच वेळ धावांसाठी संघर्ष करणारा सागर शिरोडकर हा फलंदाज आता मात्र धावांचा वेग वाढविण्याच्या नादामध्ये चकतोय. एक्स्ट्रा कव्हरला झेलचित होतोय व विघ्नेशच्या नावी पहिल्या सफलतेची नोंद ही लागते 14 धावा एका गड्याच्या मोबदल्यात.
चेंडू डीप लॉंग ऑफच्या दिशेनं एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. आल्या-आल्या मोठा फटका सागर धुनी टोलवतोय. डग आउटमधनं मी सेट होऊन आलोय. चेंडू मला फुटबॉल प्रमाणे दिसतोय. असा काहीसा आविर्भाव या ठिकाणी सागर धुनीचा दिसतोय आणि फ्रेश लेग असल्यामुळे तिहेरी धावांचं जे आव्हान होतं, ते 3 धावांचं आव्हान सहजगत्या पूर्णत्वास नेत 3 धावांनी धावफलक बदलतोय. अर्थातच या ठिकाणी तो म्हणजे 17 धावांवर. तिसऱ्या षट तिसरं षटक प्रगतीपथावर बहुधा शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील असेल. 17 धावा धावफलकावर झळकल्या जातायत. अमेय या ठिकाणी शांत चित्तानं मैदानावर उभा. त्या अमेयला आता हात हे खोलावे लागतील एवढं मात्र नक्की. यावेळी ओव्हरपिच पद्धतीच्या चेंडूचा प्रवास घडविला जातोय तो डीप लॉंग ऑनच्या दिशेनं. छोट्या चणीचा क्षेत्ररक्षक या ठिकाणी बहुधा यश ह्या चेंडूवर पोहोचतोय. एक धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. एकेर धावेने षटक क्रमांक 3 हे बघता-बघता संपुष्टात येतंय. 3 षटकांचा खेळ समाप्त व प्रति चेंडू मागे 1 धाव. या धावगतीनं 18 धावा एका गड्याच्या मोबदल्यात अशा अवस्थेत रुची स्पोर्ट्स मळेवाड संघ आपण अनुभवतोय. हा अनिवार्य चेंडू हे शेष या 6 चेंडूंवर मळेवाड संघ काय करामत करेल? एक गोलंदाजीमध्ये बदल होतोय. डावातील शेवटचे षटक फेकण्यासाठी गोलंदाज संचित मिस्त्री नामक युवकाची ही निवड केली जाते माझगाव संघाकडनं व अमेय हा फलंदाज स्ट्राईकवर उभा. 18 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. त्यावेळेस चेंडू यावेळी टोलवला जातोय तो स्क्वेअर लेगच्या पट्ट्यात. यावेळी मात्र जो फटका आवश्यक होता सीमारेषेच्या पलीकडे जाणं ही अति अनिवार्य बाब होती. तो फटका अमेयच्या माध्यमातून निघतोय. पहिला चौकार या ठिकाणी निघतोय अमेयकडनं व या 4 धावांनी धावफलक बदलतोय 22 धावांवर. त्या ठिकाणी नियमाचं उल्लंघन करतोय तो अमेय. त्यामुळे चेंडू निर्धाव म्हणून या ठिकाणी पंच घोषित करतायत. म्हणजे आता 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 18 धावा या धावफलकावर. यावेळी अमेय फटका मारण्यास चकतोय पूर्णपणे आणि क्रिकेटमध्ये ज्याला आत्महत्या म्हटली जाते, ती आत्महत्या धावचीच्या स्वरूपात होत या ठिकाणी अमेय मैदानाच्या बाहेर जातोय. धावांचा संघर्ष करणारी खेळी अमेयाची समाप्त होते. ती अर्थातच दुसऱ्या खेळीच्या स्वरूपात धावचीत होऊन सांघिक 18 या धावसंख्येवर त्या चेंडू हलक्या हाताने टोलवला जातोय. एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय व अखेर हा प्रयत्न यशस्वीरित्या परावर्तित होत 2 धावांची जोड या ठिकाणी सागर याला मिळते. दुहेरी धावांनी सागर पोहोचतोय तो वैयक्तिक 5 धावांवर. 20 गाठली जाते. 20 धावा धावफलकावर. 3 षटक 3 चेंडू यांचा खेळ समाप्त. नाममात्र 3 चेंडूंचा खेळ बाकी. गोलंदाजी मार्कवर छोट्या चणीचा गोलंदाज मिसले गोलंदाजी करतोय. यावेळी धीम्या गतीच्या चेंडूनं चकवा दिला जातोय. तो अर्थातच फलंदाज सागर थुरियाला निर्धाव चेंडू गणला जातोय. आता अवघ्या 20 धावा आपण धावफलकावर पाहतोय.
3 षटक, 4 चेंडू यांचा खेळ समाप्त. अंतरिम 2 चेंडूंचा खेळ बाकी. सागर धुरी स्ट्राईकवर तर नॉन स्ट्राईकचा फलंदाज अनुज पारसेकर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय तो मिसले. यावेळी संपर्क होतोय, चेंडूचा प्रवास करतोय तो अर्थातच या ठिकाणी शॉर्ट मिड विकेटला एक धाव फलंदाज पूर्णत्वास नेत आहेत. दुसरी धाव घ्यायची होती मात्र माघारी परतवलं जातंय. एकेल धावेवर समाधान हे मानतायत दोन्ही फलंदाज. या एकेल धावेने धावफलक बदलतोय. 21 धावांवर डावाचा शेवट करणारा चेंडू, डावाची भैरवी घालणारा चेंडू. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अर्थातच या ठिकाणी संचित मेस्त्री सज्ज होतोय. या डावाची भैरवी घालण्यासाठी 21 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. उजव्या यष्टीच्या किंचितनं बाहेर जाणारा चेंडू यावेळी धीम्या गतीच्या चेंडूनं चकवा दिला जातोय व जे जी खेळपट्टी थोडीशी धीमी अशी या धीम्या खेळपट्टीवर
गोलंदाजीमध्ये या ठिकाणी गोलंदाज अनुज पारसेकर सज्ज होतोय. तर स्ट्राईकला या ठिकाणी संतोष, तर नॉन स्ट्राईकला या ठिकाणी अमित राणे ही सलामीची बिनीची जोडी मैदानावर या ठिकाणी गेलेली दिसते. निर्धारित 4 षटकं, 4 षटकांमध्ये आवश्यकता अवघ्या 22 धावांची विजयासाठी. 22 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी या ठिकाणी मैदानावर गोलंदाजी मार्फत गोलंदाज अनुज सज्ज. पहिला चेंडू अक्षरशः या ठिकाणी टोलवला जातोय तो कव्हर पॉइंटच्या दिशेनं पण शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरमधनं क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचतोय. एकेरी धाव सहजगत्या दोन्ही फलंदाज हे पूर्णत्वास नेत आहेत. छोटेखानी आव्हानाने या छोटेखानी आव्हानाचा पाठलाग करताना कोणत्याही साहसी फटक्याच्या मागे न जाता पहिला चेंडू अगदी प्रॉपर क्रिकेटच्या प्रदर्शनाने या ठिकाणी टोलविला जातोय. एक धाव निश्चितपणे मिळते. एकेरी धावेने खातं हे खोललं जाते संतोष मांजरेकर याच्याकडनं. ज्या तऱ्हेनं गोलंदाजी केली, क्षेत्ररक्षकांची साथ मिळाली, त्याच तऱ्हेनं फलंदाजी करावी, प्राथमिक विजयावर शिक्कामोर्तब करावं, अशी रणनीती माझगाव संघाची मैदानावर अमित खेळण्यासाठी सज्ज होतोय. विथ अलाउंग द कार्पेट जमिनीलगतचा फटका. परत एकदा एक्स्ट्रा कव्हरला थोडीशी ढिलाई मळेवाड संघाकडनं आपण अनुभवतोय आणि त्याचमुळे निघते ती एकेरी धाव. ज्या एकेरी धावेने धावफलक बदलतोय, तो 2 धावांवर 2 चेंडूंचा खेळ हा समाप्त. इस बीच फिर एक बार अमित पारसेकर, अनुज पारसेकर बेहतरीन स्ट्रोक था, अच्छी कोशिश, लेकिन आखिरकार ये कैच ड्रॉप होता हुआ, जीवनदान मिलता हुआ यहाँ संतोष मांजरेकर को। ये जीवनदान कितना महंगा साबित होगा। हालांकि आपके पास पहले ही रन बहुत कम है और ऐसे वक्त में अगर आप कैच छोड़ेंगे, एक आध रन ज्यादा देंगे, तो अपनी टीम के लिए बहुत बहुत कठिन हो सकता है। अच्छी गेंद ये, सही तरीके से इस गेंद को मोड़ा था, लेकिन यहाँ रन नहीं बन सकता। अच्छी फील्डिंग, बहुत तेजी के साथ इस गेंद पर आए थे, इसके कारण इस गेंद पर कोई रन नहीं। मनोज बहुत बेहतरीन गेंदबाज, बहुत सारे बड़े टूर्नामेंट्स में जिन्होंने बहुत बार बेस्ट बॉलर का खिताब जीता है। अच्छी गेंद ये, खूबसूरत गेंद, जोरदार अपील, लेकिन अंपायर पर कोई असर नहीं। पैट और पैड में से एक बेहतरीन गेंद निकली विकेट कीपर के दस्तानों में। बहुत खूबसूरत गेंद थी ये, टिप्पा खाने के बाद हल्की सी काटा बदलती हुई, और इस काटा बदलती गेंद को खेल नहीं पाए। हालांकि खेलना ड्राइव करना चाहते थे। अच्छी गेंद, ये जा रहा शॉर्ट गेंद, थोड़ी सी हल्की सी शॉर्ट पिच गेंद मिली, बहुत खूबसूरत स्ट्रोक। डीप एक्स्ट्रा कवर पर जब तक फील्ड की जाती, अच्छा थ्रो, लेकिन तब तक 2 रन आसानी के साथ पूरे। अमित यहाँ इसी के लिए माहिर है, हमेशा इसी तरह खेलते हैं। एक छोर पर सी टैंकर का रोल हमेशा अदा करते हैं, दूसरी छोर पर बड़े बड़े स्ट्रोक लेने वाले बल्लेबाज आते हैं। ये रणनीति बहुत सालों से चलती आ रही है मजगांव टीम के लिए। ओवर की समाप्ति हुई। इस ओवर की समाप्ति के बाद रन संख्या है 6 रन। 18 गेंदे और 16 रन, यह इक्वेशन इस मैच को लो स्कोरिंग मैच होने के बावजूद कभी बहुत टफ होती है। इसी तरह का लेफ्ट आर्म गेंदबाजी करते हैं सागर, बहुत बेहतरीन गेंदबाज है, गेंदों को मोड़ना जानते हैं। लेकिन लगभग 35 रन तो स्कोर बोर्ड पर होने चाहिए। अगर इतने रन का क्वेश्चन आपके पास नहीं है, तो इस मैदान पर जहां 1 रन हो सकता है, वो 2 रन आसानी के साथ बनते हैं। थोड़ा सा आउटफील्ड, डांसिंग आउटफील्ड, सागर आते हुए दूसरे ओवर की पहली गेंद, थोड़े से अपना रन अप चुकते हुए। ये जो टूर्नामेंट चेतीर प्रीमियर लीग 2024, ये गेंद, अच्छी गेंद, अपिश खेला, डिप एक्स्ट्रा कवर पर जब तक फील्ड किया जाता, एक ही रन। एक रन जो स्वाभाविक गेम अमित का है, उस गेम के तहत खेलते हुए
इसी टैंकर का रोल हमेशा अपने टीम के लिए एक छोर पर एक रन निकाल कर अपने बल्लेबाज को दूसरे बल्लेबाज को स्ट्राइक पर लाना, यही स्ट्रैटेजी इतने सालों से लगभग 15-20 साल तक अमित खेलते हैं। अच्छी गेंद, ये स्पेशलिटी सागर शिरोडकर की, गति परिवर्तन और उसी के साथ गेंदों को मोड़ना दोनों तरफ। हालांकि नेचुरल जोन का कट है, नेचुरली गेंद आउट स्विंग होती है राइट हैंडेड बल्लेबाज के लिए। अगली गेंद, इस गेंद को आड़े बल्ले के साथ खेलना चाहते थे, बल्लर गेंद का संपर्क नहीं, ये और इम्पैक्ट हो रहेगा। अगर विशाल नाइक की तरह एक रन देकर सागर अगर इस ओवर को निकालेंगे, इस मैच में ट्विस्ट आ जाएगा। अब तक 3 गेंदें निकल चुके, मात्र 1 रन आ चुका है। सामने संतोष थोड़े से इस गेंदों को खेलने के लिए थोड़े से तरसते हुए, एक तरफ से बल्ले पर गेंद नहीं चढ़ रही है। अगली गेंद लेकर सागर, अच्छा स्ट्रोक, यहां गेंद चली जा रही है डीप मिड विकेट बाउंड्री के बाहर। अंपायर का इशारा मतरबाता हुआ कि ये 6 रन है। बहुत इस ओवर को बहुत बेहतरीन निकालना जरूरी था, लेकिन एक छक्का खाते हुए स्विच हिट का प्रयास, लेकिन जिस कोशिश में थोड़ा सा अलग स्टांस मंजरेकर का, फिर एक बार डॉट गेंद निकले, आखिरी गेंद शेष है। 7 रन अब तक इस ओवर में आ चुके हैं। अच्छी गेंद, अच्छा स्ट्रोक, लेकिन पीछे खिलाड़ी मौजूद, अच्छी फील्डिंग वहां, मात्र 1 रन। तो इस ओवर में आए मात्र 8 रन। अब 12 गेंदे इक्वेशन जीतने का जो है, 12 गेंदे और 8 रन। अगर रनों का क्वेश्चन 30-35 रन अगर स्कोर बोर्ड पर होते, तो ये मैच बहुत रोचक। गेंदबाज आते हुए, ये बॉलर खेलता है। रन संख्या मात्र 14 रन, 8 रन चाहिए जीत के लिए, 12 गेंदे 8 रन। गेंदबाज, बॉलर नेम महेश, रोहित। अच्छी गेंद, लेकिन यहाँ रन रोकना बहुत जरूरी था। एक ही रन अमित राणे चाहते थे कि दूसरा रन मिले। मात्र 7 रन चाहिए, अब 11 गेंदे 7 रन, यह है इक्वेशन। यहां से एक भी गेंद गंवानी नहीं चाहिए। अरे गेंद पर रन बने तो ये मैच आसानी के साथ जीत जाएगी यहाँ। रोहित, यहाँ अमित बहुत अच्छा रन चुराते हुए दूसरा रन चुराया। अब 5 रनों की जरूरत जीत के लिए। 5 रन मात्र चाहिए जीत के लिए। एक बहुत एक तरफा होता हुआ ये आसान मुकाबला, ये अच्छा स्ट्रोक है। यहाँ 1-2 रन तो निश्चित रूप से मिल सकते हैं। 2 रन आसानी के साथ अमित राणे के बल्ले से डिफाइल लेग बॉल लाइन की तरफ जब तक गेंद फील्ड की जाती। तीसरे की कोशिश यहाँ हो रही है, और यहाँ कोई जरूरत नहीं थी, लेकिन 2 रनों के साथ रन संख्या पहुंचे 19 पर। मात्र 3 रन चाहिए जीत के लिए, और इसी बीच आउट होकर डगआउट में वापस संतोष मांजरेकर। नए बल्लेबाज जाते हुए भूपेन नाइक।
रनों की जरूरत है। फिर एक बार चले यहाँ, खराब गेंद, अच्छा स्ट्रोक, और इसी के साथ इस मैच को खत्म करेंगे। ये गेंद जा रही है सीधी 6 रनों के लिए, डीप मिड विकेट बाउंड्री के बाहर, और इसी के साथ इस मैच को आसानी के साथ माझगांव टीम जीतती हुई। थोड़े से रन कम पड़ गए।